नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील। भारत सरकारने देशभरातील रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासासाठी हाती घेतलेल्या अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत आज दिनांक 22 मे 2025 रोजी देशभरातील 103 स्थानकांचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे होणार आहे। लोकार्पण सोहळ्यास माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे उर्फ जयाभाऊ हे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित राहून या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होणार आहेत। माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार तत्कालीन खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या अथक प्रयत्नातून व रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या सहकार्यातून राष्ट्रीय कार्यक्रमात सातारा जिल्ह्यातील लोणंद या स्थानकांचा समावेश आहे। महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील लोणंद रेल्वे स्थानक कोल्हापूर, सातारा, पुणे, मुंबई या महत्त्वाच्या रेल्वे मार्गावर स्थित आहे। हे स्थानक ऐतिहासिक सातारा जिल्ह्यात असून प्रवाशांसाठी तसेच स्थानिक नागरिकांसाठी एक महत्त्वाचे केंद्र ठरले आहे। अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत लोणंद स्थानकाचा पुनर्विकास करण्यात आला आहे। या योजनेचा उद्देश स्थानकाचा कायापालट करून प्रवासी अनुकूल व सांस्कृतिक दृष्ट्या समृद्ध केंद्रात रूपांतरित करणे हा आहे। पार्किंग व सर्क्युलेशन क्षेत्राचा विस्तार, विशेषतः सण, उत्सव व गर्दीच्या वेळी उपयोगी उंच मास्क लाईट्स, उत्तम प्रकाश व्यवस्था व सुरक्षा, बाह्य स्वरूपाचे उन्नतीकरण, लोणंद ऐतिहासिक स्थापत्य शैलीत पारंपरिक प्रवेशद्वार, सुलभ प्रवासासाठी संस्कृतीवर आधारित भित्तिचित्रे व सजावट, फ्लॅग व सजावटी ध्वज, राष्ट्रीय गौरवाचे प्रतीक, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे वाढवलेली सुरक्षा व्यवस्था, वन स्टेशन वन प्रॉडक्ट योजना, स्थानिक उत्पादकांना प्रोत्साहन इत्यादी प्रमुख सुधारणा व सुविधा या स्थानकावर करण्यात आल्या आहेत। लोणंद रेल्वे स्थानकाचा हा कायापालट सातारा जिल्ह्याचा स्थानिक इतिहास, वारसा व आधुनिक सुविधा यांची सांगड घालणार आहे। हा विकास केवळ रेल्वे विभागासाठी नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र व सातारा जिल्हा व परिसरातील नागरिकांसाठी अभिमानाची बाब ठरेल। पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते आज या स्थानकाचे लोकार्पण होईल, तेव्हा लोणंद रेल्वे स्थानक हे देशाच्या सांस्कृतिक वारशाचे व तांत्रिक प्रगतीचे प्रतीक म्हणून उभे राहील। लवकरच लोणंद फलटण पंढरपूर रेल्वे मार्गाचा इंग्रजकालीन रखडलेला कागदावरील रेल्वे मार्ग रुळावर येण्यासाठी तत्कालीन खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या रूपाने लवकरच हाही मार्ग पूर्ण होणार आहे। केंद्रीय रेल्वे महाराष्ट्र राज्य सल्लागार समितीचे सदस्य तथा बारामती झटका वेब पोर्टल व यूट्यूब चॅनलचे संपादक श्रीनिवास कदम पाटील यांनी लोणंद रेल्वे स्थानकास शुभेच्छा देऊन लवकरच लोणंद फलटण पंढरपूर मार्ग व्हावा यासाठी अखंड विश्वाचे दैवत श्री विठ्ठल रुक्मिणी यांना साकडे घातले आहे।